पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत की आमच्या कुळाची जी कुलदेवी ती आम्हाला माहिती झाली, ती आम्हाला जाणीवपूर्वक संतांनी तिची ओळख करून दिली. काय झालं तर त्या कुळदेवतेला आम्हाला जाता आलं. एखादी गोष्ट माणसाला माहीतच नसते, तिचं जर माणसाला ज्ञान झालं, इतकाच आनंद माणसाला होत असते की माणसं त्या वाटेवरून कधी परत जात नाहीत. वारकरी संप्रदायातील संतांना भजनाचं ज्ञान झालं हो. वारकरी संप्रदायातील संतांना प्रपंच तुच्छ वाटला तर माय प्रपंच तुच्छ वाटला तर डायरेक्ट लाथ मारली हो तुकोबारायनी प्रपंचाला. तुच्छ वाटला प्रपंच तर डायरेक्ट त्याच्यावरती तुळशी पत्र ठेवण्याची ताकद देऊच्या मालकात आहे. नाही सहन झालं देवापासून विरह तुकोबारायला. का? ज्ञान नव्हतं पण ज्ञान झालं. त्या ज्ञानापासून लांब जायला आम्ही तयार नाहीत. आडवा यायला लागला प्रपंच तर तुकोबारायने डायरेक्ट धिक्कार केला हो प्रपंचाचा, सोडला डायरेक्ट प्रपंच. तर तुकोबारायांची पत्नी पंढरपुरातल्या मालकाला शा द्यायला लागली, तुझ्यामुळे माझ्या प्रपंचाची राख रांगोळी झाली, तुझ्यामुळं प्रपंचाची राख रांगोळी झाली. आणि असे असते कधी कधी ज्यावेळेस पत्नी टोचून बोलायला लागती त्यावेळेस वाईट वाटतं माणसाला. पण ऐका, तुकोबारायांच्या पत्नीनं तुकोबाराला शा नाही दिल्या, देवाला शा दिल्या. पण देवाचं बी गणित जरा उलटे बाबा. देवाचं गणित कसं आहे? उलट उलट. देवाचं गणित उलटे. आणि देवाचं गणित एकदा उलट फिरलं की देव कुणाला सुट्टी देत नाही. मग तिथं कुणी का असाना, कुणी बी असू द्या. देवाचं म्हणणं असे, जरा जाणीवपूर्वक ऐका, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्ञानवान आहेत. देवाचं म्हणणं असे की मला शा द्या पण माझ्या भक्ताला ताण देऊ नका. काय म्हणणं आहे? चोपदार काय? बरोबर बरोबर. काय देवाचं म्हणणं असे की मला शा द्या, माझी विटंबना करा, मी सहन करील, पण माझ्या जर भक्ताला ताण देत असाल तर तुमच्यावरती त्रिशूळ गदा सोडल्याशिवाय मी राहणार नाही. हे देवाचं वाक्य. भक्ता राखे पाया पाची दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी. शिक जरा पेटायला लागले बरं का, बाकी काही नाही. भक्ता राखे पाया, तुम्ही काड्या ओढून द्यायला पक्केच आहेत पहिल्यापासून. भक्ता राखे पाया पाशी आणि दुर्जनाशी संवारी. देवाचं वाक्य. माया हो जरा बारीक आहे, तुम्हाला लय नाद असतो ह्याचं त्याचं उचकायचं. तुम्हाला सांगायला, देवीची जर भक्ती एखादी बाई करत असेल तर तिला कधी नाव ठेवायचं. तो काय काय धंदा असतो, पगार तर काहीच नाही, पण उठलं सुटलं तेव्हा धंदा असतो. हे असली जे ते असली, तू कसली ते बघ. ह्याचं त्याचं उचकिण्यातच दिवस चाललेत सगळे. ह्याला त्याला नाव ठेवण्यातच दिवस चाललेत. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. पत्ता लागन का कधी देव घेऊन जाईन? पत्ता लागन का? काहीच मेळ लागत नाही. ह्याला त्याला कधी नाव ठेवायचं. काही काहीचा दिवसच त्याच्यातच जातो. तुम्हाला लय सवय ना, हे बघा, आपल्या सवयीला काबू ठेव. व्यर्थ आपुली वाचा देवाला शा द्या तुम्ही, पण देवाची देवीची भक्ती करणारा जर एखादा भक्त असेल त्याच्या कधी नादी लागायचं. त्याचं जेवढं देव ऐकत आहे
तेवढं कुणाचंच ऐकत नाही. मी सांगत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबाराय सांगतात. वा तेही प्राणा पुरवते आवडते हे निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते. वा काय ताकद आहे ज्ञानोबारायांच्या शब्दाला. समाधान तो मिळेल. नारळ बी नाही तुम्हाला आज काहीच नाही आज पण प्रमाण देण्याकरता ओवी सांगण्याकरता परिपक्व. हे बघा सगळ्याच गोष्टीचं सगळ्याला स्नेह नसते असं नाही. आता गोपीनाथ महाराजाला येतंय, पण मला जे येतंय ते गोपीनाथ महाराजाला येतंय का नाही ही बी गॅरंटी आहे का? पण गोपीनाथ महाराजांचा अभ्यासाला आपला सलामच आहे का? तेवढं पाठांतर एवढ्या वयात बसलेत तरी बी आम्ही तर बसल्यावर कुठे जातो मेळ. काल काय खाल्लं ह्याचा मेळ लागा नाही. वाट काय खाल्लं काल काय सांगा, मेळ लागत नाही ना. काल काय खाल्लं ह्याच बी ध्यान राही नाही आज. पण परिपक्व चला ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणले आम्हाला हे बघा देवाला शा दिलेल्या जमतं, पण देवाच्या भक्ताला कधी त्रास द्यायचा नाही. देवाच्या भक्ताची विटंबना नाही करायची. दादा ऐका, तुकोबरायांच्या पत्नीने तुकोबरायांना त्रास नाही दिला. त्रास आणि शिव्या दिल्या पंढरपुरातल्या मालकाला. माया ऐका तुम्ही जरा बारीक. पण पंढरपुरातल्या मालकाला शिव्या दिल्या. पण सगळ्यात अगोदर पंढरपुरातला मालक दर्शन देण्याचं जर कार्य कुणाला केलं असेल तर जिजाऊ मासाहेबांना केलेलं. तुकोबरायांच्या पत्नीला देवाला शिव्या दिल्या, पण पायातला काटा काढण्यासाठी सुद्धा विटेवरून खाली उडी टाकून यावं लागलं. आणि तुकोबरायांच्या पत्नीच्या पायात मोडलेला काटा विटेवरच्या मालकाला काढावा लागला. गंमत काय असेल? देवाला शिव्या दिल्या, देवाने सहन केल्या, पण स्वतःचा पती देवाचं भजन करतो त्याला कधी उपाशी मारलं नाही. ही त्याचीच ताकद आहे. स्वतःच्या पतीची सेवा केली. मालक कधीतरी स्वतःच्या प्रपंचाकडे बघा की. कधीतरी स्वतःचा प्रपंच आठवा. कधीतरी स्वतःची मुलं, स्वतःची धर्मपत्नी, आपला प्रपंच, आपली जहागिरी कधीतरी आठवा मालक.